श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर 12 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. त्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश करायचा आहे. त्यासाठी आपल्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होण्यासाठी, शुभ लक्ष्मीचा प्रवेश होण्यासाठी आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश होणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दल आज मी बोलणार आहे. तर हे पंचगव्य आहे. पंचगव्याने एकतर तुम्ही दररोज अंघोळ करायला हवी, पण ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल त्यांनी आवर्जून पंचगव्य केंद्रात उपलब्ध आहे. आपल्याला दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी पंचगव्याने स्नान करायचं आहे. त्यामुळे पंचगव्य हे असावं आणि दररोज पंचगव्यानं स्नान करावं. याची महती खूप सुंदर आहे, अनुभव खूप छान आहेत. त्यानंतर आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की हे पहा, हे लक्ष्मी पद्म आहे. लक्ष्मी पद्म, त्यानंतर हे गायत्री पद्म. या पद्मांची आपल्याला अष्टमीपासून म्हणजे खरं तर दररोज काढायची असते. मी या रांगोळ्या दररोज माझ्या देवाऱ्यासमोर काढते, पण आपल्याला आत्ता अष्टमीपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत लक्ष्मी प्राप्तीच्या आर्थिक प्रगतीसाठी सेवा करायच्या आहेत. त्याबद्दल मी उद्या डिटेलमध्ये व्हिडिओ आणणार आहे. पण त्यापूर्वी मी सांगते की आपल्याला गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म आणि गाईची पद्म ह्या सर्व रांगोळ्या आपल्याला काढायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घरात दररोज अष्टमीपासून लक्ष्मीपूजनापर्यंत दररोज गोमूत्र शिंपडायचं आहे. गाईच्या तुपाचा दिवा दररोज देवासमोर लावायचा आहे. त्याचबरोबर दशांश धूप आपल्याला कुठेही मिळेल किंवा केंद्रातही उपलब्ध होईल की त्याचा धूर आपल्याला आपल्या घरात करायचा आहे. या रांगोळ्या आपल्याला अष्टमीपासून काढायच्या आहेत, म्हणजे 5 तारखेपासून. गाईच्या तुपाचा दिवा दररोज लावायचा आहे, दशांश धूप लावायचा आहे. त्याचबरोबर अष्टमीपासून आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनापर्यंत गोमूत्र शिंपडायचं आहे. खरं तर गोमूत्र दररोज फरशी पुसताना वापरायचं असतं. मी पाठीमागंही एका व्हिडिओमध्ये बोलले होते की आपली लादी पुसताना, फरशी पुसताना हळद, खडा मीठ आणि गोमूत्र आपल्या फरशीच्या लादीच्या पाण्यात आवर्जून वापरा. त्यामुळे घरातील वाईट निगेटिव्हिटी निघून जाते. तर गोमूत्र शिंपडायचं आहे. त्याच नंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणून दर अष्टमीपासून लक्ष्मीपूजनापर्यंत करायचं आहे. अजून लक्ष्मीचा नाश होण्यासाठी अजून एक सेवा आपल्याला दिलेली आहे, जी दररोज आपल्याला करायची आहे अष्टमीपासून लक्ष्मीपूजनापर्यंत. ती कोणती ते सांगते. तर ही बघा, पहा, ही पिवळी मोहरी आहे. तर या पिवळ्या मोहरीनं आपल्याला सेवा करायची आहे. तर ही सेवा अष्टमीपासून सुरू करायची आहे. ही पिवळी मोहरी अशी हातात घ्यायची, आपली मूठ बंद करायची किंवा उघडी ठेवलीत तरी चालेल. तर आपल्या हातात घेतल्यानंतर आपल्याला यावर स्वामींचा म्हणजे 108 वेळा स्वामींचा जप करायचा. त्यानंतर काळभैरवाष्टक माझ्या चॅनेलवर आहे, तुम्ही यूट्यूबवर कुठेही टाका किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ओम देवराज्य सेव्यमान, ते काळभैरवाष्टक 11 वेळा. आणि वल्गासुक्त जे 200 पान नंबरवरती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ते याच्यावरती म्हणायचं. आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक टॉयलेट, बाथरूम सोडून प्रत्येक कानाकोपऱ्यात जोरात फेकायची, की जेणेकरून आपल्या घरातील अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाईल आणि लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात होईल. ही सेवा तुम्हाला दररोज, म्हणजे खरं तर दर शनिवारी करायची असते. मी याचा व्हिडिओ पाठीमागे टाकलेला आहे. ही मोहरी दृष्ट काढण्यासाठी देखील वापरली जाते, घराच्या संरक्षणासाठी वापरली जाते. तर ही आपल्या घराच्या संरक्षणही करत असते. त्यामुळे ही सेवा घराच्या संरक्षणासाठी सुद्धा केली जाते. काळभैरवाष्टक आणि वल्गसूक्त. आणि अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी आपल्याला अष्टमी ते लक्ष्मीपूजनापर्यंत करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा अलक्ष्मीचा नाश होण्यासाठी दर मंगळवारी नखं कापावीत, हा एक उपाय त्यांनी सांगितलेला आहे. आणि आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी अतिउच्च कोटीची, म्हणजे जी आपली कमळगठ्ठ्याच्या मणींचं हवन करायचं आहे, त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये घेऊन येणार आहे. कुंकुमार्चन करायचं आहे, त्याचाही मी सांगणार आहे. अभिषेक करायचा आहे, तेही सांगणार आहे. त्यामुळे हळूहळू व्हिडिओ येतील. व्हिडिओ तुम्ही प्रत्येक पहा, त्यामुळे तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर गाई वासराची मूर्ती तुमच्या घरात नसेल, धन्वंतरी देवांचा फोटो नसेल, तर तुम्ही आवर्जून घेऊन या. कारण की धनत्रयोदशी दिवशी आपल्या आरोग्यासाठी आपल्याला ही पूजन करायचं असतं. वसुबारसेला आपल्याला गाई वासरांच्या मूर्तीचं पूजन करायचं असतं. ज्यांच्या घरी गाई असेल त्यांनी गाईचं पूजन आवर्जून करा. तर या सर्व सेवा आपल्याला रुजू करायच्या आहेत. आणि आपल्या घरातील जळमटं स्वच्छता करा. शनिवारी आवर्जून सगळ्या लाद्या स्वच्छ करा. जाळी, जळमटं, पडदे सर्व स्वच्छता घरातील करा. फुटकी तुटकी, कपडे, चपल्या, बंद, घड्याळं असं कोणतंही घरात ठेवू नका की जेणेकरून आपल्या घरात दरिद्रता निर्माण होईल. त्यामुळे ह्या वस्तू पहिल्या तर दिवाळीपूर्वी, सेवा चालू करण्यापूर्वी तुम्ही कराव्यात, अशी माझी विनंती. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.
तर ही सेवा सर्वांनी आवर्जून रुजू करा. खूप प्रभावशाली आहे आणि प्रत्येक शनिवारी करून पहा आणि अनुभव मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा.